देवी आई अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरे देवी आई मंदिर भैरवनाथ विद्यालय टेमकरमाळा अवसरी खुर्द येथे समस्त ग्रामस्थ यांनी आयोजित केला आहे। दिनांक 27 डिसेंबर 2025 शनिवार रोजी हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज खळेकर, दिनांक 28 डिसेंबर 2025 रविवार रोजी हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर, दिनांक 29 डिसेंबर 2025 सोमवार रोजी हरिभक्त पारायण शिवाजी महाराज बावस्कर, दिनांक 30 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी हरिभक्त पारायण अमृत महाराज जोशी, दिनांक 31 डिसेंबर 2025 बुधवार रोजी हरिभक्त पारायण महादेव महाराज राऊत, दिनांक 1 जानेवारी 2026 गुरुवार रोजी हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले, दिनांक 2 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांची सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सेवा कीर्तनरूपी होणार आहे व दिनांक 3 जानेवारी 2026 शनिवार रोजी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण डॉक्टर विकासनंद महाराज मिसाळ यांची काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे। अखंड हरिनाम सप्ताह टेमकर परिवार आणि समस्त ग्रामस्थ अवसरी खुर्द उद्यापासनं 27/12/2025 पासनं चालू होणार आहे आणि या ठिकाणी रोज कमीत कमी 5,000 लोकांचं अन्नदान होणार आहे। त्यामध्ये पहिल्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी सर्वांना भेटणार आहे। तरी आपण सर्व भाविक भक्तांनी उद्यापासनं संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत या ठिकाणी कीर्तन सेवा होणार आहे आणि कीर्तन सेवा झाल्याच्या नंतर 9 वाजता सर्वांना अन्नदान होणार आहे। तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी। स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे शांतीब्रह्म मारुती बाबा पुरेकर यांच्या प्रेरणेने सुरू असलेला हा उद्यापासून देवी आई अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं हे 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षामध्ये महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज कीर्तनकाराची या ठिकाणी उपस्थिती उद्यापासून लाभणार आहे। उद्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा चंद्रकांत महाराज खळेकर यांची होणार आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांची होणार आहे। त्याचप्रमाणे 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण शिवा महाराज बावस्कर यांची होणार आहे। त्याचप्रमाणे 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण अमृत महाराज जोशी यांची होणार आहे। त्याचप्रमाणे 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा महादेव महाराज राऊत यांची होणार आहे। त्याचप्रमाणे 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जयवंत महाराज बोधले यांची होणार आहे आणि 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे भूषण गुरुवर्य हरिभक्त परायण मारुती बाबा कुरेकर यांची होणार आहे। त्याचप्रमाणे काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण विकासानंद महाराज मिसाळ होणार आहे। तरी परिसरातील पंचक्रोशीतील आंबेगाव तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना विनंती, आपण या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा। बघू आनंदाचा सोहळा देवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 6 ते 7 वाजता या ठिकाणी विष्णू सहस्रनाम, सकाळी 7 ते 10 वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी होईल, सकाळी 10 ते 12 वाजता गाथा भजन, दुपारी 3 ते 5 वाजता नेमाचे भजन, सायंकाळी 5 ते 6 या ठिकाणी प्रवचनाचा या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। 6 ते 7 हरिपाठ आणि सायंकाळी 7 ते 9 वाजता हरिकीर्तनाचा या ठिकाणी कार्यक्रम होईल। तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। रामकृष्ण हरी। आमच्या इथे परवापासून रोज 4 ते 5,000 लोकांचे अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे आणि पहिल्या दिवशी 5,000 लोकांच्या पोळ्यांचं जेवण ठेवण्यात आलेलं आहे। आपण सर्वांनी येऊन अन्नदानाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी आग्रहाची व नम्रतेची विनंती। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत,
मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.